मोठी बातमी आपण पाहतोय। केंद्र सरकारच्या धरसोड धोरणामुळेच कांदा निर्यातीला मोठा फटका बसलाय। भारत या क्रमवारीत पहिल्या स्थानावरून थेट 5व्या स्थानावरती घसरलाय। परकीय चलन कमाई 4500 कोटींवरून 2024-25 मध्ये 3100 कोटी रुपयांवरती आलाय आणि वारंवार निर्यात बंदी तसंच शुल्कामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय कांद्याची विश्वासार्हता कमी झाली आहे। धन्यवाद साहेब, खूप खूप तुमचे धन्यवाद। तुम्ही होतात म्हणून हे शक्य झालं। जर आत्ता विरोधी पक्ष सत्तेत असता तर कदाचित हे शक्य नव्हतं। फक्त तुमच्यामुळे शक्य झालं। कृषी प्रधान भारत देश कांदा निर्यातीत 1 नंबरवरून 5 नंबरवर गेला। पाकिस्तान 3 नंबरवर आलं। हे फक्त साहेब तुमच्यामुळे शक्य झालं। जर हा इथं विरोधी पक्ष असताना कदाचित हे शक्य नव्हतं। बघा, हा महाराष्ट्रातील शेतकरी परत कांदा उत्पादनाकडे जाणार आहे मोठ्या आशेने। खरंच सांगतो साहेब, फक्त तुमच्यामुळे शक्य झालं। तुम्हाला सांगतो, 5 नाही 10 नंबरवर जरी गेला ना तरी आमचे शेतकरी तुम्हाला भरघोस मताने निवडून देतील, मला एवढी गॅरंटी आहे। कारण आम्ही कांद्यावर आंदोलन वगैरे करतो ना, शेतकरी येत नाही हो, नाही येत, हे तुम्हाला निवडून देतील। बघा तुम्ही, आता हा व्हिडिओ जरी टाकला ना तरी ते शेतकरी मला शिव्या देतील। मी तुम्हाला सांगतो, फक्त हे तुमच्यामुळे शक्य झालं साहेब। बघा, हा कांदा आता हे परत तयार होईल, रोप हे परत कांदे लावतील, हे फुकट विकतील, पण तुम्हाला निवडून देतील साहेब। इथं विरोधी पक्ष जर राहिला असता ना कदाचित तर त्याने 1 नंबरवर ठेवला असता, 1 नंबरवर आपली कांदा निर्यात टिकून ठेवली असती। परंतु साहेब, हे फक्त तुमच्यामुळे शक्य झाले।